वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे डे 4 तर 5 मला आठवत नाही आहे, पण रात्री माझं डोकं इतकं जास्त दुखत होतं. काल मी इतकी दमलेले तर मी जेवतानाच ब्लॉग संपवला आणि मग येऊन जी झोपले ती डिरेक्टली 9:30ला मी उठले. आता वाजलेत 10:15. मी पटपट रेडी होते, ब्रेकफास्ट करते आणि आम्ही चाललो आहे बाहेर. आता मी कुठे कुठे जाणार आहे आजच्या दिवसात ते पण तुम्ही बघा. अँड यू गाईज स्टे ट्यून. बाकी माझी गोवाची ट्रिप खूप मस्त झाली आणि तुम्हाला माझे गोवाचे ब्लॉग्स कसे वाटले ते पण मला नक्की सांगा. आणि उद्या मी एका रिसॉर्टला जाणार आहे. ते काय रिसॉर्ट आहे, त्याचं नाव काय, हे सगळं मी तुम्हाला उद्या सांगेन. आणि ते कुठे लोकेटेड हे पण सांगेन. ते एकदम जंगलाच्या मध्ये आहे, सो मजा येणार आहे. टिल देन यू गाईज स्टे ट्यून. हो क्या बोलते, नॉर्मल पोहा क्या. आता मी फ्रेश झाले आणि रश्मीने ना एक वेगळा नाश्ता बनवला आहे. सो आपण बघूया त्याला काय बोलतात, कारण मला माहित नाही त्याला काय बोलतात. हे पोह्यांसारखंच आहे पण त्याचं नाव काय आहे. अलीपाव. अँड हाउ इट इज मेड. चूड़ा का जो पोहा रहता है वो, एंड ऑनियन टमेटोज फ्राई करना है तेल में. देन ये पोहा को डायरेक्टली डाल के मिक्स करना है. बस. नो नीड टू फ्राई. Oh. नहीं भिगोना है. म्हणजे आपण दडपे पोहे बनवतो तशा टाईपमध्ये पण थोडं अजून ग्रीन वेगळं. चिली हां ज्यादा. हां. सो आता आपण ते खाऊन बघूया कसं. सेम पोह्यांसारखं आहे पण फक्त म्हणजे एक व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये की ते शिजवले नाही असे खूप जस्ट ते फ्राय करून त्यामध्ये ॲड केलं आहे. अँड इट्स टेस्टी. थँक्यू. मी रेडी झाले आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला बाहेर. म्हणजे रश्मीचं स्टोर आहे जॉकीचं, तिकडे चाललो आहे आणि तिथून मग आम्ही किसनामध्ये जाणार आहोत. सो यू गाईज स्टे ट्यून. बघा आज मी कुठे कुठे फिरते. आता मी आले किसना ज्वेलरी स्टोअरमध्ये. तुम्हाला माहिती असेल किसना ब्रँड आहे आणि रश्मीचे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत ना त्यांचंच हे स्टोअर आहे. ये कहाँ लोकेटेड है. इट्स इन शाहपुर महात्मा फुले रोड. ओके. अँड ये किनका है. विनायक जाधव. ओके. सो ते आहेत सर. हाय, माझा ब्लॉग सुरू आहे. काय बोलायचं आहे. कुठे लोकेटेड आहे. ॲड्रेस. ओके. सो त्यांनी आज मला इन्व्हाइट केलेलं आणि त्यांनी खूप सुंदर वेलकम केलं आहे माझा. आणि हे सगळे त्यांचे रिलेटिव्स आहेत. हाय. आणि स्टाफ मेंबर्स आहेत. हॅलो. दॅट्स इट. ठीक आहे. और ये नीति जी. येस सोशल मीडिया का हमारा. येस. सो आता आपण सगळ्यांना बाय म्हणूया. बाय बाय. ओके ओके या बाय. आता मी निघाले इथून आणि आम्ही चाललोय आता रश्मीच्या सासूकडे दालबाटी खायला. शी इज ड्राइविंग. रश्मी इज हियर. अभी दालबाटी खाने नहीं जा रहे ना. अभी हम अपना स्टोर जा रहे हैं. अभी स्टोअर जा रहे हैं. आम्ही सरांच्या स्टोअर मध्ये गेलेलो. आपल्या स्टोअर मध्ये चाललोय जॉकी मध्ये. एक जॉकी पाहिलेलं सो मला वाटलं तेच म्हणजे ह्यांचं आहे पण ते बोले नहीं वो भी अपना होने वाला था पर हमने नहीं लिया. हे आहे जॉकी नितीश सरांचं. रश्मी मैमचं. चलिए अभी मैं इनका पीआर कर रही हूँ. रश्मि का. हाय. वेलकम टू बेलगाम. थँक्यू. आजच्या दिवसात 2 बुके झाले. फुलं विकून पण ₹1000 थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. आता मी जॉकी स्टोअरमध्ये आलेले. मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना आणि मी एवढ्या गोष्टी विकत घेतल्या आहेत. सो ही पॅन्ट पण मी घेतली. आता मी ट्राय केली आहे. सो मला खूप आवडली. ही घेते मी. आणि एक ब्राऊन पॅन्ट आहे ही पण मी ट्राय केली. ही खूप सुंदर दिसते आहे. बाकी बघा इथे स्टोअर आहे. मला रश्मीने इतके बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन्स दाखवले. त्यापैकी मी 5-6 गोष्टी घेतल्या आहेत आणि 2 पॅन्ट्स घेतल्या आहेत. ह्या पॅन्ट्स मी तुम्हाला नक्की घालून दाखवेन. ॲक्च्युली ब्राऊनवाली तर खूप अमेझिंग आणि घरात पण घालू शकता. बाकी काय नाही. चला आता एक प्रॉडक्ट ना दुसऱ्या स्टोअरवरून येत आहे सो आम्ही थांबलो आहे अँड तोपर्यंत मी पण खूप गोष्टी ट्राय करून घेतल्या. माझे घेतलेले आयटम सगळे ह्या टेबलवर आहेत आणि दिस इज द स्टोअर. शॉप ओनर. येस. अँड जेव्हा आम्ही आलो तेव्हा मला असं सो जेव्हा मी आता आत आलो ना तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं. ऑफकोर्स मला ना नेक्स्ट ट्रिपच्या आधी शॉपिंग करायचं होतं तेव्हा माझ्या घरी लक्षात होतं. एक्सक्यूज मी. पण आता इथे आल्यावर जेव्हा मी निघत होतो रश्मी चलते
तिथे गेल्यावर मला असं झालं की रश्मी सर ना मुझे एक दो चीजें लेनी आहे. मग मी परत आलो आणि मी 7-8 गोष्टी घेतल्या आहेत. पण नाही, सगळ्या चांगल्या डेली वेअरच्या गोष्टी आहेत. सो आता मी जरा ह्या लोकांशी जरा नेगोशिएट करते की मुझे थोडं डिस्काउंट देते. सो नितीश जी डिस्काउंट देंगे और रश्मी जी भी देंगी. सो सी यू ऑल. आता आम्ही ह्यानंतर रश्मीच्या सासूच्या घरी चाललो आहे आणि त्यांनी आमच्यासाठी राजस्थानी दाल बाटी असं घरी, दाल बाटी चूरमा असं घरी बनवलं आहे. आणि रश्मी म्हणते की वन ऑफ द बेस्ट कुक आहेत त्या. सो आता जाऊन जेवूया, कारण ऑलमोस्ट 12:20 बरोबर हमारे टाइम के हिसाब से ही आहे. 12:30 ठरवलेलं या लोकांनी की 12:30ला आपण घरी निघूया. सो आता 12:20 झाले. आम्ही 12:30ला बिलिंग वगैरे करून निघू. ह्या माझ्या गोष्टी आहेत. आता आम्ही निघतोय इथून. बाय एव्हरीबडी, थँक्यू, बाय 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 बाय, थँक्यू थँक्यू. गो मेरी पर्स विसरत होते. प्लीज आता वैसे घर का ये तो ओके. सो लेट्स गो. आता चाललो घरी. आगे देख. हां, थँक्यू, बाय. हाय. उसको टीका कितना क्यूट लग रहा है. मंदिर सा क्या है? हाँ. हाय हाय कृता. कौन है कृतव ये? बोलो विन्नी, बोलो विन्नी, बोलो हाय गाय. कितना प्यारा. आता आम्ही आलो आहे रश्मीच्या सासूच्या घरी आणि म्हणजे नितीशच्या मम्मीच्या घरी. इतकं सुंदर घर आहे. ओ माय गॉड, मला इतकं आवडलं. तिने मला सगळं घर दाखवलं आणि सगळ्यात मेन मला जे आवडलेलं ठिकाण आहे ते आहे हे मंदिर आहे घराचं. इतकं सुंदर आहे. आणि रश्मीने सांगितलं की हे सगळं त्यांनी राजस्थानवरून मागवलं. राजस्थानचे मंगवाया ये मकराना. आणि तिकडून सगळं इम्पोर्ट केलंय आणि मग इथे आणून ते सगळं असेंबल केलंय. हे सगळं काविंग, इवन ते जे पिकॉक म्हणजे मोर पंख दिसत आहेत ते सगळे शेल्स आहेत, हँड पेंटेड नाही. हां, म्हणजे शिंपली आहेत ना, त्यांचे शेल्स आहेत. खूप सुंदर आहे. मला मंदिर खूप आवडलं. आणि आता मी जेवायला बसतोय. सो जेवणात काय काय आहे बघा. बाटी आलेली आहे. बोलो मी काय मराठीमध्ये. मैं पूछूंगी ना आंटी से. ओके, दिस इज बाटी. और आणि हे कसं खायचं ते पण सांगा हा, बिकॉज आय हॅव नो आयडिया. हे आमटी बरोबर खायचं. ओके. आमटीमध्ये हां. कुस्करून वगैरे चांगलं हा ना? डिप इन घी. हो, हे सगळं आमटी तूप नाही, आहे. दाल. नाही, आमटी बरोबर आहे. मराठी में आमटी बोल रहा है. हु इज माँ कौन है? माँ कौन है? वीको टर्मरिक. इसीलिए उन्होंने ऐसे देखा आमटी. मेरे को वो रिकॉर्ड नहीं हुआ खाली. आणि हा नितीश आणि रश्मीच्या मावशी आहेत. आणि हे आहे कृतव सर. हाय हाय गाईस. हाय गाईस. नाही, अभी शर्मा रहा है, अभी कॉन्शियस आहे. मावशी, प्लेटमध्ये काय काय आहे मला सांगा ना. हे बाटी आहे, हम्म. डाळ त्याच्यामध्ये घालून कुस्करून. कुस्करून त्याच्यामध्ये डाळ घालायची. गट्टी की सब्जी, हे बेसन आहे. बेसनची गट्टीची सब्जी. हा चुरमा हम्म. स्वीट मध्ये. हे शेवटी खायचंय. कसं पण खावा ओके. आपल्याला. ओके. हे शेवभाजी, ओके. टमाटर आणि हे घातलेले, कोशिंबीर, भजी. आणि सगळं तुम्ही बनवलं ना आज. Yes. थँक्यू सो चावल आना मच. बाकी है अभी. येस येस येस. चालेल. सो आता आपण मी तुम्हाला हे दाखवते. हां, दाखवा. ओके. आणि हे कशाचं बनतं मावशी? हे गव्हाच्या पिठाचं. ओके. त्याच्यामध्ये तूप घालायचं. त्याच्यामध्ये जास्ती तूप घालून आजवान, अच्छा. ओवा. आजवान म्हणजे ओवा. ओके. आणि हे काय म्हणजे हे कसं बनवतात? पीठ मळून घेतात. घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि हे हा. तूप घालायचे याच्यात. पिठामध्ये तूप घालून हे ओवा हां, घालून- अजवाईन. हा, अजवाईन. आणि घट्ट मळून आणि त्याचे गोळे करायचे. पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. ओके. मग त्याचे तुकडे करून तळून घ्यायचे. अच्छा, ये ऐसा प्रोसिजर है. मुझे लगा. वेरी लॉन्ग प्रोसेस. आणि मग तुम्ही किती वाजता सुरुवात केली बनवायला? मी 6 वाजता. अच्छा. शी इज वेरी एक्सपर्ट. हा, मला ती काल बोलली की खूप मस्त जेवण बनवतात. इतने सारे जगह पे दाल बाटी चूरमा खा चुकी हूँ, बट मेरे
मेरा फेवरेट मम्मी के हाथ का ही है। हाँ मुझे बाहर का कहीं का इवन तो मैं राजस्थान में भी ट्राई करी हूँ, बट मैंने मम्मी को फोन करके बोला मम्मी आपके हात के जैसा मुझे दाल टेस्ट बाटी नाही आ आहे रहा है। आता हा आता ह्याला प्लेटमध्ये काय काय ते पाहिलं. आता मावशी आपल्याला ते खायचं. आता हे चुरलंय आपण, आता खायचं कसं. अरे दाल डालते का? हा अच्छा कुस्करलंय, ह्याच्यात डाळ टाकायची. खिलव आपको. ओके खिलाओ. आता त्या मला भरवत आहेत. हाउ स्वीट, मेरी मम्मी देखेगी खुश हो जाएगी. नेक्स्ट टाइम मम्मी को लेके आना. 100%. बहुत अच्छी बनी है दाल, और ये घी फ्लेवर आ रहा है ना. इसलिए पुरणपोळी तो सब जगह खाती है, ये नहीं खाती किधर. थँक्यू सो मच. एक्चुअली टेस्ट खूप मस्त है. दाल तूप आणि ना असं क्रंची. ऐसा लग रहा है मैं स्नैक खा रही हूँ. Is it? I think you had before दाल बाटी. बट ऐसा नहीं था. Exactly. जो मैंने पहले खाया था ना, म्हणजे मी आधी खाल्लेलं ना, ते असं कमर्शियली बनवतात माहिती, असे मोठे मोठे आणि ते हाँ, हाँ. त्याला काही And घर टेस्ट. जैसे घी नहीं डालते यार वो लोग. घी डालते पर वो ओव्हर कर देते Over. सब चीजें ना, उसकी टेस्ट खत्म हो जाती है. आता आपण जेवण घेऊया, सगळ्या गोष्टी टेस्ट करूया. ऑब्विसली जेवण खूप छान आहे. आता चूरमा मी टेस्ट करते. व्हेरी नाईस इट इज. बस मावशी त्या तूप टाकणार. चूरमो. इट इज व्हेरी नाईस. मम्मी सभी डिश ट्राई कराएंगे. ये गट्टे की सब्जी बीच बीच में टेस्ट. ये मैंने बाहर खाया है, पर घर की बात अलग है. अलग. क्योंकि बाहर है ना, मैंने बोला ना कमर्शियल सब बड़ा बड़ा बना के. थँक्यू मावशी, थँक्यू सो मच. आता आपण सगळं संपूया, खाऊया छान, आणि भेटते मी तुम्हाला जरा वेळाने. नितीश थँक्यू. रश्मी थँक्यू सो Thanks क्या बोलना है मच. इसमें? मतलब यार घर मतलब अलग होता है ना वो. रश्मीने खूप एफर्ट्स घेतले. ॲक्च्युली मी तिला म्हणाले ना की मी येते, ती एवढी खुश झाली. ती सगळं काय 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 प्लॅन करून ठेवलेलं. कल हम लोग कहाँ जाने वाले थे, आंध्रा लीफ. साउथ इंडियन फूड खाना. पण मला बरं नव्हतं म्हणून मग मी म्हटलं रश्मी नाही जाते. शी वॉज इझी की हां ठीक आहे कल चलते. सो आज संध्याकाळी आम्ही आंध्रा लीफला जाणार आहोत. आता आपण हे जेवण घेऊया आणि भेटूया जरा वेळाने. आता जेवण झालंय आणि आता आम्ही निघतोय. आम्ही परत चाललोय रश्मीच्या घरी, आणि जेवण खूप छान होतं. त्याच नितीशची मावशी आणि ह्या तुमच्या फ्रेंड्स आहेत ना, ह्या पण मावशी आहेत आणि ह्या पण भाभी. आणि फोटोज वगैरे काढले. आता आम्ही चाललोय आणि मावशीने इतकं जास्त खायला दिलं, पोट फाटतंय, लिटरली फाटतंय. आणि ही पण काही बोलली नाही. तुझे पता रहना चाहिए ना मारवाड़ी घर का क्या होता है मनवार. एक्चुअली कुछ भी नहीं है. नाही यार, बस अति खाल्लं अति. निघतो इथून. अँड यू गाईज स्टे ट्यून. बाकी घर खूप सुंदर. थँक्यू आंटी. ओ गिफ्ट फॉर मी. आज पूरे गिफ्ट जमा किया सब जगह से. अच्छा है ना. किसना में भी उसको रिसेंटली हायर्ड इवेंट इन द्वारका नो. बैच. सो आय एम लकी की मी इथे आले आणि मला हे मिळालं. थँक्यू. और ये मेरा गिफ्ट आज का. आज मला एवढे गिफ्ट मिळाले. थँक्यू सो मच आंटी. आणि इतकं छान जेवण दिल्याबद्दल थँक्यू सो मच. अँड थँक्यू रश्मी, नितीश. येस. आणि ऍक्च्युली आंटीचं घर इतकं आवडलं, पण तुम्ही एंट्रन्स बघितली ना तुम्हाला पण आवडेल. म्हणजे घर तर सुंदर आहेच आहे, पण वेरी नाइस हाउस. बहुत सुंदर है और आप भी बहुत अच्छे हो. थैंक यू. मुझे ये बहुत अच्छा लगा. वेरी नाइस.